गाईस नमस्कार, स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचा. ॲक्च्युली आम्ही घरातनं कधीच निघालो आहे. घरातनं निघून 150 किलोमीटर आलो आणि 150 किलोमीटर त्या जाम ट्रॅफिक लागली. म्हणजे आम्ही पूर्ण मुंबई अहमदाबाद हायवेला आता थांबलो नाश्ता करायला. इथे चाराराम काठियावाडीला इथे एक मनोरपासून 15 किलोमीटर पुढं आलो आहे. खूप ट्रॅफिक होती मागे मनोरच्या आधी, तर आम्ही बायपास करून तिकडे वाडा मार्गे शिरसाट फाट्यावरून. तर आता आलो नाश्ता करायला. मी चाललो आहे ॲक्च्युली गुजरातला. सर्व आहेत. दादा कुठं आहे? इकडे ये. निर्वेद इथं पोचायला टाईम आहे अजून. आणि आपल्या रस्त्याला 3 रायडर पण दिसलेले, ते पण आता इथंच थांबले नाश्ता करायला आहे बघा. हिमालयन आहे, ट्रॅम्प आहे आणि एक हायनेस आहे. ही बघ काव्याबाईनी मागवले नाश्त्याला बसायला बसा. फक्त एकटी काव्याचाच नाश्ता आला, बाकी कोणता नाश्ता नाही आला. बुक्कड ना सगळ्यांना माहिती. सर्वेतनी जोर घेतले. सर्वेत आवडतं तुला? सर्वेत भाई खाता मेंदूवडा आणि निर्वेदला लागले चटका गरम गरम. काय गरम लागला? सांबार कसा बोलतो? इडली सांबार चटणी बोल एकदा निर्वेद. खा पहिले खा, नंतर बोल. कसा बोलतोय? इडली सांबार वडा चटणी इडली सांबार डोसा. चल खा चल. मस्त नाश्ता वगैरे केला आणि निघालो आम्ही. आणि निघून आता जरा पुढे अजून 100-150 किलोमीटर आलो आणि थांबलोय रस्त्यावरती. मस्तपैकी स्पॉट भेटले, फुकाटचं पालन भेटले. मस्तपैकी बसल्या इथं. निर्वेद क्या बोलती? पोचू. आणि इथं मस्त घरनं आम्ही जेवण आणले बनवून आणि जेवण करणारे आता मस्तपैकी. पकड कॅमेरा, आमची शूटिंग काढ तिथं. मस्त आम्ही घरच्या कोंबडा आणले बनवून. काव्याने आणली सुट्टी चटणी, मुर्गा, भाकरी, लिंबू, कांदा. आणि आता आमचं ग्लास तर वांदे होलं. काहीच मस्त जेवलो आता कोंबड्याच्या. मस्त काम फिट केले. आता चालण्यावर बसलोय आम्ही आता. सर्व एखाद्या चॉकलेट उचली चाललं इकडे. आता निघता आम्ही लगेच, कारण की इथून बाकी अजून 200 किलोमीटर. टायमिंग दाखवतं साधारण 8:30 वाजता आम्ही 9 वाजेपर्यंत पोहोचू. रूम वगैरे सगळा बुक आहे, डिनर पण बुक आहे. डायरेक्ट जाऊन तिकडे जेवायचा आणि झोपायचाच आहे म्हणून. आणि मग उलट्या करू. काहीच पोचलोय फायनली आम्ही आता रूमवरती. वाजले 8:15. पूर्ण दिवस हेक्टिक गेला, खूप ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे काय दाखवता आलं नाही मला. रूमवरती पोचलो आता. हे बघा, हे इथं ऑनलाईन बुकिंग केलेलं आपण आणि लगेचसाठी गाडी घेतली. तर निर्वेद घेतलं ती गाडी. जशी पोचलो आहे मी आता इथं फायनली. हे आपलं लगेज घेऊन चालले जाता. सर्व थांब, माझी नको लागल. सो गाईज चेक इन केलंय आणि फायनली रूम मध्ये आलोय आता. आणि तुम्हाला रूम दाखवतो आमचा. रूम मध्ये काय आलं बी आलं, त्या इथं डेंजरच काम केले.
हा असा एक रूम आहे. हॅलो, आता आम्ही चिप्स खातोय नाश्त्याला. सो गाईज आता आलोय जेवायला आम्ही मस्तपैकी रेस्टॉरंटमध्ये. आणि इथं काहीतरी कांड झाले, आईस्क्रीम पडले. आता जेवूया. रेस्टॉरंटमध्ये आलो आणि निर्वे सवय लागले सायकलचे मागे. इथे सायकल्स आहेत भरपूर चालवायला. हे बघा इथे एकदम सायलेंट एरिया आहे ना. निर्वेद सर्वांनी पुरा गोंगाट घेतली इथे. हा रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंटमध्ये झालं जेवायला. गाईज इथं रेस्टॉरंटमध्ये जेवणामध्ये पहिले सूप आलाय. हा बघा वेज सूप आहे. मैं निर्वेद और सर्वेद का पप्पा है, टप्पू के पापा नहीं है. ठीक आहे थंड झालं अभी. ओके ते आला एक सलाड, पापड आणि वेज सूप. स्टार्टिंगमध्ये सूप आहे. तो सूप पितो आणि नंतर भेटतो तुम्हाला जेवणामध्ये काय आहे ते सांगतो तुम्हाला. सूप नंतर आला आपल्याला पोटॅटो चिल्ली. निर्वेद कशी आहे का? हे नालायक पोरे आहे. याला फक्त चिकन ना मटनच पटते. त्याच्यामुळे काय पण चांगला गोष्ट दिलं ना ठीक आहे. याला पनीर टिक्का पाहिजे. आता पनीर टिक्का पण येतं. बघूया खाऊया. कसं आहे सर्वेत कैसा आहे? जेवणामध्ये आहे पनीर मसाला आणि व्हेज कोल्हापुरी. तुला काय आवडतं? पनीर टिक्का. पनीर टिक्का खा. सर्वेत नुसता रोटी खातोय. काव्याचं काम पीठ आहे. जेवण केलंय सुकडा साप आणि त्याच्यात आईस्क्रीम, चॉकलेट, व्हॅनिला. काय बोलला? तर मित्रांनो आता झालंय जेवण वगैरे. आणि जेवण वगैरे करून आम्ही आलोय परत रूममध्ये. मस्तपैकी आता जेवण एकदम जबरदस्त होता. आमच्या हॉटेलच्या मध्ये इन्क्लुडिंग होता. ह्या हॉटेलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी. जर तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी यायचं असेल तर या हॉटेलला या. एकदम बजेट फ्रेंडली आहे. त्याच्यामध्ये जेवण, ब्रेकफास्ट, डिनर सगळे इन्क्लुडिंग आहे. जबरदस्त. आणि रूम तर एकदम जबरदस्त आहेत बघा. पण आता सध्या आमच्या पोरांनी रूमची अवस्था वाईट केलेली आहे. तर तुम्हाला कोणी कोणी तर आता तुम्हाला भेटतो मी सकाळी. तर सध्या तरी गुड नाईट गाईज. गुड मॉर्निंग. मस्त सकाळी सकाळी आता फ्रेश पण झालोय आणि आलोय आता इकडे. ब्रेकफास्ट आहे. तर इथं सायकल होत्या. तर निर्वेला सायकल चालवायची होती आणि इथं सायकल घेतल्या तर भाड्याने मर्सिडीज बेन्झची बघा. आधा घंटा रखो 40 मिनट. 100 रुपये का 40 मिनट लगेगा. मस्त पैकी. कितना 1 घंटे का? 1 घंटे का 150 और 40 मिनट का 100. ठीक है 40 मिनट तो देखते हैं पहले. ओके तो ही सायकल निर्वेद चालवेल. निर्वेदला ही सायकल काय चालवता आली नाही. तिला शॉकअप सर म्हणून आणि गिअरच. तर निर्वेद साधी सायकल घेते कारण की तिची हाईट पण जरा जास्त आहे. उगाच पारला बिरला डोक्याला याप होतील. ही सायकल चालू आपण छोटीवाली. ये दो ये ब्लू वाला. ये ब्लू वाला तो. चलो
छोट्या बोल्या काय बोलतो सर्व? छोट्या आता घेतली सायकल आणि जमतो त्याला चालवायला. निर्वेद जा जा चल जा. यो आपला हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये गार्डन किती मोठं आहे बघा. आईला इथं होडी पण आहे. चालो चालो. क्या है वो स्लाइड चढता इसमें येन चढ मी फिरवता. ते बाबा चक्कर लागती त्याच्यात. काय हलती? चक्कर त्याच्यात चक्कर हलती. आवडी तुम्हाला चक्कर लागली ना आम तुम्हाला मोजा जाता नाही तुटले पण पास मोठ. काय बोलला रे? काय बोलला? काय धक्का देव? ये आवरे जाऊ नको. ये बाबा बघा ते तुम्ही पोरा मस्तपैकी खेळतान गार्डन मध्ये खेळताना सायकल चालवतात. नाही जी अजून इथं मेकअपच चालले. कौशल चल 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 हॉटेलचा ब्रेकफास्ट आहे. अजून इथं ब्रेकफास्ट याच्यात चालले मेकअपचा. हां अरे चालतंय का ना? आता ब्रेकफास्ट करायला आलोय. फटाफट ब्रेकफास्ट करूया आणि मग लगेच परत फिरायला निघा. काय मला पोट दुखतं? पोटात काय नसतं म्हणून तुझ्या आता ब्रेकफास्ट करू आणि निघू लगेच. चला आणि नंतर आपल्याला जायचं इकडं स्टॅच्यू ऑफ युनिटी. इकडं जायचं आपल्याला नाश्ता करायला. निर्वेद पप्पा हां आता गाईज आता स्टॅच्यू ऑफ युनिटी जायला इथे गाडी पार्क करायला लागते आणि इथून ई रिक्षा करायला लागते. आता इथून ई रिक्षा पिंक रिक्षा घ्यायला लागते. ओके पिंक रिक्षा म्हणजे ई रिक्षा यायला तिथून आणि ई व्हेकल भाड्याने करून आपल्याला आतमध्ये जायला लागेल. तर बघूया आता पहिले पकडूया रिक्षा. आता गाडी इथं पार्क केले. चलो गाईज आता केल्यात रिक्षा आम्ही. एक ही रिक्षा आहे इलेक्ट्रिक आणि ती वाली एक आहे. चला ये ओला बैठतो आम्ही आता. बसतो आम्ही दाखवतो तुम्हाला. गाईज बसलो रिक्षामध्ये आलोय आम्ही आणि इकडे बघा स्टॅच्यू. इथे जायचं आपल्याच्या आतमध्ये. जबरदस्त आहे. पाऊस थोडा आलाय. हवा जाम भारी सुटले. पाऊस येणार आहे. ठेवा मग गाडीत. काहीच पोचलो आता रिक्षाने इकडं. समोर स्टॅच्यू. आता तिकीट वगैरे आम्ही ऑनलाईन काढलेले आहेत. ते तुम्हाला कसे काढायचे नंतर मी सांगतो. आता जस्ट ऑटो सोडली त्यांचा नंबर घेतला आहे आणि ते आता इथेच थांबणार. आपण बघून आल्यानंतर ते आपल्याला अजून दुसरे 4-5 पॉईंट दाखवणार आहेत. चला आता निघूया. आता पहिले जाऊया बघायला. तिकीट चेक करून आम्ही आता घुसतो आतमध्ये. तिकीट वगैरे चेक केलं आहे. तिथे बॅग्स वगैरे चेक करतात आणि आता इथून एंट्री होते आमची. इथं 2 प्रकारचे तिकीट असतात. एक एक्सप्रेस एंट्री असते आणि एक नॉर्मल असते. पण ते एक्सप्रेस एंट्रीमध्ये कसं आहे फक्त लाईन लावायला लागत नाही. डायरेक्ट एंट्री असते. पण तिचा महाग आहे 1030 रुपये आणि ही जी आहे 380 रुपये. पण आम्ही 8 लोक होतो. जास्त लोक होतो म्हणून आम्ही नॉर्मलच काढले 380 वाली. थोडी 2 मिनटं लाईन लावायला लागली. चालेल आपल्याला. हां परत चेक करता येते आतमध्ये.
आता आम्ही पोहोचलो स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आता याच्या वरती जाऊया. आता आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे ग्राउंडला. एकदम पुतळ्याच्या खालती, त्याच्या वरतीच पुतळा आहे ऍक्च्युली. स्टॅच्यूच्या वरती या बघा कधी मस्त. गाईज आम्ही नॉर्मल तिकीट काढलेली, पण हे बघा ही एक्सप्रेस एंट्री तिकीट आहे आणि ही नॉर्मलवाली आहे. नॉर्मलमध्ये पण कोणच नाही आहे आणि एक्सप्रेसमध्ये कोण नाही. नशीब बरं झालं आपण एक्सप्रेसची एंट्री नाही काढली, कारण की आपण नॉर्मल काढली. बेस्ट आहे. आता हे गॅलरी लिफ्ट इथून चालू होते. ही नॉर्मल तिकीट आहे पण विदाऊट लाईन आहे का, डायरेक्ट नंबर. आणि एक्सप्रेस लाईन काहीच फरक नाही आहे, म्हणून नॉर्मल तिकीट काढूनच या. इथं लिफ्ट आहे. आता लिफ्टने आपण वरती जाणार आहे. लिफ्टमध्ये आता आपण आता कधी वरती जाणार आहोत. 100% बघू ना. वरती. आता आम्ही स्टॅच्यूच्या छातीजवळ आलोय, म्हणजे व्ह्यू गॅलरी जवळ एकदम. हे बघा हे कसं स्ट्रक्चर बनवलंय बघा त्याचं आतून. हे पूर्ण आतलं स्ट्रक्चर आहे. आणि इकडनं गॅलरी आहे, म्हणजे इथून आपण बाहेर बघू शकतो. तिकडे पण जाऊ. आता छातीजवळ आहे, छातीजवळ. पण मला तर तोंडाजवळ जायचं. जाऊ ना. तो तिकडे एक डॅम आहे, तिकडे पण जाणार आहे आपण. हा आतमधला स्ट्रक्चर. आणि माझी बायको चालते स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये. भारतातील सर्वात मोठा, भारतातला काय पूर्ण वर्ल्डमधला सगळ्यात मोठा स्टॅच्यू. ही स्टॅच्यूची लांबची बाजू नर्मदा नदी आहे. आपण जेव्हा लास्ट टाइम कच्छ राईडमध्ये होतो तेव्हा तो बघा, तो जो ब्रिज दिसतोय ना, ह्या ब्रिजवरनं बघितलेला. आणि आज प्रॉपर स्टॅच्यूमधनं तो ब्रिज दाखवतोय. परत आम्ही आता खालती आलो आहे वरतून. जरा इथं बघूया काय काय आहे. सत्याग्रह काय आहे, व्हॉट इज सत्याग्रह, बघूया काय दाखवले आतमध्ये. गांधीजी. आता आम्ही चाललोय इकडं पायाजवळ. पूर्ण छातीजवळ जाऊन आलो आपण. आता परत पायाजवळ चाललोय आपण. आता काही झालो इथं ना, यो नुसता पाय आहे. यो पाय आहे नुसता असणार मोठा. स्टॅच्यू तर एकदम वरती आहे, डेंजर मोठा. काही झाला आता स्टॅच्यू बघून. आता आम्ही चाललोय परत जंगल सफारी करायला. आता जंगल बघायला चाललो, आता ॲनिमल्स बघायला चाललो मस्त पैकी. चलो. काय ताण लागले चल आणि तुला. स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून झालंय. आता जंगल सफारी करायला. आता तिकडे जाऊन सगळे ॲनिमल्स असतील. ओके. काव्याने खाल्लं चण, त्यांना चटपटा. आणि होता स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर परत संध्याकाळी यायचं आपल्याला, कारण की संध्याकाळी लेझर शो आहे. चला आता निघतोय आपण जंगल सफारी. फायनली आता आम्ही आलोय जंगल सफारीमध्ये बघायला. हे बघा कुठं जायचंय, कुठं जायचंय. झू पार्क. ये बघा आता आम्ही ओरिओन. आता आम्ही आतमध्ये तर आलोय. लहान मुलांचे 125 रुपये तिकीट आहे, मोठ्या माणसांचे 200 रुपये. आणि तुमच्यावर जर कॅमेरा वगैरे काय असेल तर त्याचे पण 125 रुपये तिकीट आहे. काय ए बिस्किट द्यायला. स्टार्ट करणार आम्ही तर जंगल सफारी. बापरे इथे वाघ आहेत बसल्या तिकडे. ते बघ काम फिट करतील बाहेरला ते. इथं चित्ता बसलाय, लेपर्ड. एक ब्लॅक आहे आणि एक नॉर्मल आहे.
चावला. तो पाईप मध्ये झोपला एक मस्त वेगळी सिंह. आणि एक काचा आहेत ना, डबल काचा आहेत. त्या काच्यावर कशा आतमध्ये पंजे मारलेत बघा. तो झोपला एक तास. आता बाकीच्या बघितला आणि बाकीच्या तर प्राणी आम्ही आता या गाडीतनं जाऊन बसणार आहे जंगल सफारी करायला. आता ही गाडी येईल त्याच्यात बसायचं आहे. हे बघा ही आली, तिच्यात बसून जाणार होता ती बघायला. त्याच्यामध्ये बगला आहे. हे बघ कवर बघलं. हे बघा हंस आहेत पाण्यामध्ये उतरतं मस्त वेगळी. यो मोर का झाला उचल. किती जवळ बघतो आम्ही आज मोर पहिल्यांदा. बाई पिसाला फुलं होता. थुई थुई नाचे मन मोर. काय राय तुम्ही राहणार जावल बघ चावल तुझे. बघ इकडे बघ. पोपट मोर जामत. उसके ऊपर आओ. अरे मी येते ना. खायला कावेरी आता निघत काय भरवणार आहे खाऊ. ए ॲनिमलला देऊ नको काही मारतील ते. गाई जवळ काही तर एक मगर आहे झोपले ती. थांब ना मारील ठेप. काव्या काचला एवढंच खेळ. इथं पोपट आहेत. पोपट सोडलेले आहेत तरी उडत नाही जसं आपल्या घरी होते पहिले. इथे झेब्रा आहे आणि तिकडे जिराफ आहे. जंगल सफारी आलोय करून आता मस्त जबरदस्त आहे बघण्यासारखे. आणि पोरांना जराशी भूक लागलेली ते आता फ्रेंच फ्राईज खात आहेत आणि पाणी वगैरे पिऊन परत आता निघतोय कारण की पुढे आम्हाला बघायचं आहे डॅम बघायला जायचं आहे आणि फ्लॉवर पॉईंट. तर निघतोय बाहेर. झाले आता जंगल सफारी खाऊन पण झालं थोडं आणि आता पुढे आपण मिळूया डॅमवरती. सगळं स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून आम्ही आलो आहे आता चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्कमध्ये. आणि तिथं वेटिंग आहे आता. आणि इथे आता टॉय ट्रेनमध्ये आम्ही जाणार आहे आता.
हे टॉय ट्रेन आले, याच्यामध्ये आम्ही जाणार आहे टॉय ट्रेनमध्ये. मागचा डब्बा खाली वाटतं, त्या मागच्या डब्यात आम्ही बसणार आणि मग जाणार. हे बघा मस्त बघ खाली आहे. आता आम्ही जाणार. ये तो है सर्वेत का डिब्बा, ट्रेन का डिब्बा सर्वेत का. चुक 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 चला. झाली ट्रेन चालू. एकता जंक्शन स्टेशन. पहिला स्टेशन आला आमचा. आता या स्टेशनमध्ये जायचं आपल्याला घरी. ते काहीतरी बघून परत पुढे जायचं आहे. तो करने के बाद प्लांट को ग्रो के लिए वाटर दो. चलो पाणी टाक पाणी टाक पाणी टाक वॉटर. हाँ पानी मरला बघते लगी सताना. जैसे ट्यूबवेल से रिएक्शन होता है. ट्यूबवेल से जैसे टंकी में पानी इकट्ठा होता है, फिर पूरे खेत में डिस्ट्रीब्यूट होता है. मग सन कर. पानी सन के साथ साथ उसे सनलाइट भी देते हैं. सनलाइट मिलने से वाटरमेलन तैयार हो गया. देखो दिख रहा है तेव्हा वॉटरमेलन तयार हो गए बघ. उसे आपके पंपकिन है बेटे. जो फार्म दिख रहा है वहाँ पे पहले ट्रैक्टर से फ्लो करेगा. ट्रैक्टर करो चलो पहले. ट्रैक्टर पहले वो सीड ट्रैक्टर बेटा ट्रैक्टर हाँ पहले सीड लगाने के लिए जगह बनाएगा, लाइन बनाएगा. फ्लो करने के बाद इथं तुम्हाला दाखवलंय कोणत्या सीझनमध्ये काय काय खायला पाहिजे ते बघा. इथे पहिले समर सीझन म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय काय खायचं ते दाखवले. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पॉज करून बघू शकता. हे उन्हाळा आहे, इकडं पावसाळा आहे. पावसाळ्यात काय गोष्टी खायच्या काय ते दाखवलंय. परत इकडं हिवाळा आहे, थंडीचा मोसम. आणि लगेच त्याच्या बाजूला तिकडं ॲक्टिव्हिटी. निर्वेदची फेवरेट गेम. निर्वेदचा एकच स्कोर झाला आहे बाबा. याचं 10 झाले, याचं 12, सर्वेचं 2. तो जाऊ दे ना, तू बाकीचे फेक ना. टाक टाक पटापट. निर्वेदचे 4 झाले. कोण जिंकतं बघू आता. यांचं दोघांचं 21-21, 22-22, 23, 24. सर्व टाक नीट. अरे टाक 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 टाक. लाईन मध्ये राहा. आ जाओ आगे आ जाओ. आगे आ जाओ बेटा. यहाँ चिल्लाओ. चिल्ला के फिर यहाँ खड़े हो जाओ. डालो अंदर डालो. चलो आप इधर आ जाओ. गेम खेलना है. हे आता चांगला रोखत. ए माखन चोर म्हणा. माखन अभी ऐसे करना है. बनाव जल्दी बनाव. तेव्हा पॉइंट होतं तिथे वरती. स्कोर होतं 15, 16, 17, 19, 20. बघ लवकर. जेवढा फास्ट आहे तेवढा स्कोर वाढेल तुझा. और 13 सेकंड बाकी है. जल्दी. 10 सेकंड. 9. निर्वेदने किती माखन बनवले बघू आपण आता. 170 किलो बनाया तूने. चल आ जाओ. कर जोर से. कर जोर जोर. तू बाजू तू बाजू. हाँ बाजू तू बाजू. निर्वेद तू बाजू ना. नको नको. बनाओ बनाओ जल्दी. लास्ट खत्म. 3, 2, 1 स्टार्ट. करो फास्ट फास्ट करो. करो. कर पास. काही नाही. बनाओ. अरे
आवाज डेंजर है. क्या अंदर हाथ मत डालो, करंट लगेगा. हाँ 210 11 बस खत्म हो गया. 214 हो गया. परत आम्ही नेक्स्ट स्टेशनला चाललोय. आता बोगदा येईल बोगदा. खाली बस वर राहायचा. बोगदे में गाड़ी जा रही है मेरी जान. Oh my God, pear, sunflower, butterfly. निर्वेद खाती बस. इथं बसून बघ. मेरा नाम है शक्ति और मैं अपनी स्कूल की स्पोर्ट्स कैप्टन हूँ. मैं स्पोर्ट्स के साथ साथ मैथ्स और तो काय सांगतो तरी डाईक. बघितलं आम्ही आता इथला चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्क. जबरदस्त आहे. म्हणजे बारीक पोरा बरोबर असतील ना तर एक नंबर आहे. निर्वेद कसा वाटला? सर्व जल ही जीवन आहे. लहान मुलं असतील बरोबर तुमचे तर इथे या. एकता नगर रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. 1 तास लागतो. 200 रुपये तिकीट आहे. लहान मुलांची 125 रुपये तिकीट आहे. मस्त आहे चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्क. मस्त आवडला. आता इथे काय आम्ही दुपारच्या जेवणाची व्यवस्था करतोय. दुपारचं जेवण जेवूया आता. नंतर रूमवर जाऊयापर्यंत फ्रेश व्हायला. चला बघू जेवायला काय चालू. इथंच आहे एकता फूड कोर्ट म्हणून. फूड कोर्टमध्ये जेवायला आता निर्वेद दाखव. एक गुजराती झाली मागवली आणि एक पंजाबी झाली मागवली आम्ही. निर्वेदला पाहिजे समोसा. सर्वेत पण समोसा. थाळ्या मागवल्या मस्त झाली आहे. 2 भाज्या, राईस, डाल, स्वीट, कांदा, लोणचा, ढोकळा, छास पण आहे त्यावर. तर जेवतो आणि तुम्हाला भेटतो आहे रूमवरती. गाईज मस्त झालोय फ्रेश आता. आणि परत आम्ही चाललोय आता SOUला म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. कारण की तिकडे आता होतो या टायमात लेझर शो. तो लेझर शो बघायला चाललोय आम्ही आता. जस्ट निघतो आता. सगळे रेडी झालेत तेव्हा. सगळे उभे आहेत. आपलं हॉटेल खूप छान हॉटेल आहे. खूप छान सर्व्हिस आहे. आणि फूड पण एकदम जबरदस्त आहे. आता निघूया. आता ह्यांना घेतो सगळ्यांना गाडीत आणि परत पार्किंगमध्ये गाडी लावून तिकडे रिक्षा करायला लागेल. लेझर शो बघायला जातोय आम्ही आता. काहीच केलं इथं रिक्षा आता. आणि रिक्षा जबरदस्त आहे. रिक्षा बघा एकदम मस्त. निर्वेद इकडे बोल. पोपटलाल की छत्री लेके चल गए. आता आम्ही चाललो आहे वापस ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आणि तिकडे आता एक मस्त शो होणार आहे तर म्हणून चाललो तिकडे. लेझर शो. हा लेझर शो. तर आता आम्ही आलोय लेझर शो बघायला. आणि इथं बघा किती पब्लिक आहे. पूर्ण सिटिंग एरिया आहे. पूर्ण असे बसायला वाकडे बनवलेले मस्त लांब असं लाईनीमध्ये सगळी लोक बसलेत. आणि आता हा स्टॅच्यू बघा लाईट सोडली आहे. थोड्याच वेळात लेझर शो चालू होईल.
मी बघू तुम्हाला थोडे थोडे मधले मधले शॉर्ट्स दाखवतोय, जेवढं कव्हर करता येईल तेवढं. आनंद घ्या बाकी पुढे बघूनच. आणि इथं नदीमध्ये एक बोट आली आहे जे क्रूज टाईपमध्ये आहे, जबरदस्त आहे. झालंय आता लेझर शो चालू आणि आता बघतोय आम्ही स्टार्ट झालंय बघा. कृषक कार्मिक जन से था 1857 में अंग्रेजों को ललकारने वाले पहले स्वतंत्रता संग्राम के एक सक्रिय सिपाही थे झवेर भाई पटेल। करमसद गांव के इस बहादुर देशभक्त किसान और उनके वल्लभ भाई के जीवन की धारा ही बदल दी। दक्षिण अफ्रीका में सत्याग्रह के अहिंसा और सफल किसान आंदोलन बारडोली तस्वीर खाने लगे। स्वयं महात्मा गांधी ने कहा, अब वल्लभ भाई मेरे शिष्य या साथी नहीं, सारे देश के सरदार हैं और देश को। किंतु सरदार का सपना केवल सरकार बनाना नहीं था, उनका स्वप्न तो था एक ऐसे नए भारत का जहां हर रंग, हर रूप, हर जात, मजहब, तबके का हिंदुस्तानी एक साथ मिलकर एक ऐसा नया भारत बना सके जहां पूर्ण स्वराज के साथ सारे समाज को गरीबी, अशिक्षा, छुआछूत बाई मध्ये गेली आहे खाली. एक दूसरे में गुंथ जाए और सो गाईज, तर आता बघून झालाय आमचा पूर्णपणे लेझर शो. बघा असा होता स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर जर तुम्ही पण एकदा येऊन इथे बघा, व्हिजिट करा, खूप छान आहे. एक दिवस पूर्ण इथे फिरायला पाहिजे. एक दिवसामध्ये पूर्ण फिरून होतं म्हणजे बऱ्यापैकी. आम्ही पण काल आलेलो, आजचा दिवस पूर्ण फिरलो, बिलकुल कंटाळा नाही आला, काहीच नाही, एकदम जबरदस्त होता. आता निघतो परत रूमवरती. तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता बाहेर गेल्यावर. इथं आता बोट मध्ये बघा कशी बसल्या सगळी, दिसत नाही पण काव्या, निर्वेद, सर्वेद, ताई, बाब्या सगळी बसल्या ना. दादा मस्त बोट चालवतात. कालोखान दिसत नसेल तुम्हाला पण लय भारी आहे. शुप्राचू आलोय जेवायला आणि आज पण आमचं इथं स्टेच्या जागेवर जेवण आहे. तर इथं आज बुफे सिस्टम आहे. पहिले इथं आहे स्टार्टिंगला सूप, व्हेज सूप, आणि इथं आहे कोशिंबीर. तिथं त्यामध्ये बघा कसं कॉर्न वगैरे सगळं आहे, पापडी, चिल्ली पोटॅटो, तवा पनीर, व्हेज अंगारा, रोटी आहे, नान आहे, राईस आहे, डाळ आणि खीर, अशा प्रकारे जेवण आहे. काव्याने काय काय घेतलं बघूया. बाबो, काव्याने काम फिट केलं आहे. चला आता बघूया, पहिले जेवूया. घेतलं जेवायला आता बटाटा चिल्ली, 2 भाज्या, अजून पनीर कोफ्ता आहे आणि व्हेज अंगारा. सर्वेचा खाना बघा, नान आणि पापडी, डाळ. यस शुअर. निर्वेदने पण मस्त खाले. निर्वेदचा फेवरेट आहे पनीर मसाला.
क्या हाल आहे? चला आता जेवतो आणि नंतर भेटू तुम्हाला. काय बोलता? मस्त जेवण होता, जबरदस्त. जेवलो, डायरेक्ट रूममध्ये आलो, झोपायला आता जाम. अख्खा दिवस फिरलोय मस्तपैकी. आता झोपतो आम्ही आणि झोपल्यानंतर सकाळी उठायचं आहे लवकर, इथेच नाश्ता करायचा आणि डायरेक्ट निघायचं आपल्या घरी. घरच्या प्रवासाला आपली सुट्टी संपलेली आहे. काय बोलतो निर्भय तुझ्या घरी? ए निर्भय तुझ्या घरी का? नाही मग उद्या जिकडे जायचं ना तुला. कुठं रोलर कोस्टर. कुठं? रोलर कोस्टर. हा बघा, अजून डिमांड एवढा फिरायचं, अजून डिमांड आहे शेटची. अरे उद्या जायचं त्याच्याकडून. उद्याच घर जायचं एक दिवस. उद्या सकाळचे जायचं आपल्याला, त्याच्यानंतर जायचं आपल्याला घरा. ओके चलो बाय बाय, गुड नाईट. भेटूया आपण सकाळी. बाय. सो गाईज गुड मॉर्निंग. दिवस तिसरा आहे आमचा आज आणि झाली तयारी, फ्रेश झालो आहे. आता इथं ब्रेकफास्ट करणार आपल्या हॉटेलच्या ब्रेकफास्टमध्ये आणि नाश्ता करून लगेच आपण घरी निघणार जायला. वाजलेत 8:30 सकाळचे. आता झाले तयार, सगळे फ्रेश झालेत. गाडी पण आपली किती मागली, कारण की त्याशी येताना पहिले खूप पाऊस होता आणि इथे कुठे सर्व्हिस सेंटर भेटला पण नाही. तर आता काय करूया, आपण एकदम मस्त निघूया पहिले आणि पोचूया ब्रेकफास्ट पॉईंटला. इथेच आहे ब्रेकफास्ट आपला. नाश्ता करू आणि भेटतो तुम्हाला. ब्रेकफास्टला इकडं ब्रेड बटर, उत्तप्पा, सांबार, चटणी, पुरी, छोले पुरी आहे, छोले आहे, कांदा पोहे, उपमा आणि चहा, कॉफी, मिल्क तर आहेच. आणि आज पाईनॲपलचा ज्यूस आहे. सर्व ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आज मस्तपैकी आता आलो आहे गरुडेश्वरला. गरुडेश्वरला इथं एक दत्त मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे, तिथे आलो आहे आम्ही आता. इथं पण एक कोणतरी डॅम आहे छोटासा. हे समाधी मंदिर आहे आणि पहिले दाखवलं तुम्हाला श्री दत्ताचं गुरुदेव मंदिर आहे. मस्त मंदिर आहे, इथे पादुका वगैरे आहेत आणि मंदिराच्या बाहेरच्या बाजूला एक धरण आहे, ते सुद्धा दाखवतो डॅम तुम्हाला. इकडनं पाण्यात आहे मस्तपैकी. खूप छान धरण आहे. इथं घरी येताना आहे ना, एक मध्ये एक चॉकलेटची फॅक्टरी आहे आणि त्यांचं आउटलेट पण आहे. ही कंपनी आहे मस्तपैकी, खूप मोठं दुकान आहे बघा चॉकलेटचं. पूर्ण चॉकलेट, पूर्ण चॉकलेट आहे. थोडं चॉकलेट्स घेतो आणि निघतो आम्ही. याही दोघा इथं फुल शॉपिंग केलं इकडे. इकडे बघा, ते दोन नको आहे, बाकी तुम्ही काय पण घ्या. ही फॅक्टरी आहे इथं चॉकलेटची आणि त्या बाजूला यांचं आउटलेट आहे इथं. चला जाऊया आतमध्ये आता. इथं साधारणतः 200 किलोमीटर आलो आहे आता. 200 किलोमीटर जेवायला आलो आहे. जेवायची कोणती इच्छा नव्हती म्हणून आम्ही इथं मागवले जलेबी, फाफडा, शेव खमणी आणि काळ्या पावभाजी. तिथं जलेबी फाफडा, रेल्वेत नुसती शेव खात आहे. काय फाफडा, जलेबी खा ना. घर राहिलं आहे आपलं आता 90 किलोमीटर आणि 90 किलोमीटरसाठी थांबलो. जरा एक ब्रेक घेतला, चहा ब्रेक. चहा तर पिले आम्ही
निर्वेदने घेतलं शेवपुरी खायला. निर्वेदचा पोट कॉज भरत ना. थम्सअप पिला तो अर्धा टाकला आणि आता खाता शेवपुरी. सगळी खाशील ना? खा. ए तुझ्या घराले वाजले 6:30. काय चहा वगैरे पिला इथं मस्त गेला श्री दत्त स्नॅकमध्ये. तिथे बघा ताराचंद पण आहे. तिथनं घेतलाय तो मुक्तचा शिरा आपला पार्सल घेतलाय गावाने. ही गाडी आपली इथं आहे. आणि आपण तो स्मिटन चॉकलेट घेतला ना, त्याची फ्रँचायझी इथं पण आहे बघा. इथं स्मिटन लक्झरी चॉकलेट्स. आणि गाडीचा अवतार बघा कसं झाले, थोडा डेंजर. आता घरी जाऊन पहिले धावायला लागू द्या. वाजले 10:30. पोचलोय घरी. आपली फॅमिली ट्रिप इथे संपते. फिनिश. मजा आली? किती मजा आली? आता येण्यासाठी बाय. चलो तर आता बाय बाय. व्हिडिओ जर आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकी स्टॅच्यू ऑफ युनिटी एकच नंबर आहे. तुम्हाला कधी जायला भेटलं तर नक्की जा. बाय बाय.